पत्रकार दिनाचे औचित्य साधून दहिवडी कॉलेज दहिवडी यांच्या वतीने माण तालुक्यातील पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच माण डिजिटल मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। समाजातील घडामोडी, जनतेचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि लोकहिताचे विषय सातत्याने मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दहिवडी कॉलेज प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत सांगितले की पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून समाजात सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात। माण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्न शासन दरबारी पोहोचवणे, सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करणे तसेच सामाजिक जागृती घडवून आणण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। या सन्मान सोहळ्यात माण तालुका पत्रकार संघाचे सदस्य आणि माण डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। दहिवडी कॉलेज प्रशासनाने पत्रकारांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली। या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांमध्ये नवउत्साह निर्माण झाला असून दहिवडी कॉलेजच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दहिवडी कॉलेज प्राचार्य त्यांचा स्टाफ त्या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे की यांनी परंपरा पत्रकार दिन साजरा करण्याची परंपरा कायम राखली। सरांनी आता उल्लेख केला की बाबा पत्रकारांना वाटतो कधी कार्यक्रम आहे, कॉलेज कधी कार्यक्रम आहे। आज एक दिवस अगोदर घेतला कार्यक्रम पण जाणीवपूर्वक घेतला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचा आभार मानले पाहिजे। त्याबरोबरच महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख, ग्रामीण पत्रकारिता या महाविद्यालयात सुरू असलेल्या विशेष अभ्यासक्रमाचे प्रमुख, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि माझे सहकारी प्राणीशास्त्र विभागाचे तसेच अर्थशास्त्र विभागातील माझे सहकारी आणि उपस्थित सर्व बांधवांनी बघितले। मला हा परिसर नवा नाही। मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 18 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आणि येत्या 1 मार्चला मला प्राचार्य म्हणून 18 वर्ष होत आहे। यापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी 2 वर्षे संशोधन केंद्रामध्ये सेवा बजावली आणि सातत्यानं आमच्या रयत शिक्षण संस्थेचं आमचं प्रमुख केंद्र, आमची राजधानी, आमचा पांडुरंग हा साताऱ्यात असल्या कारणानं कर्मवीर अण्णांच्या रूपानं आमचं सातत्यानं महाराष्ट्रभरातून त्या शाखेतून साताऱ्याला येणं होतं। मी संस्थेच्या अनेक महाविद्यालयामध्ये सेवा बजावली, त्यामध्ये यारूर, पंढरपूर आणि माढा आणि माझं गाव ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसीलमध्ये असल्या कारणानं या रस्त्याने सातत्यानं मी येत जात होतो। DP भोसले महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना महादेवाला सिंगापूरला येत असताना मी खिलारी साहेब येत असताना त्यांच्याकडे आवर्जून यायचं परिसर महाविद्यालयाचा पाहतो आणि एक थोडा इतिहासाचा आणि जिओग्राफीचा भूगोलाचा एक जिज्ञासू अभ्यासक या नात्यानं महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये ज्या काही ऐतिहासिक घटना घडल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्यानंतरच्या धनाजी संतांजी या मराठी वीरांच्या काळात या घटनेविषयी, ज्ञानविषयी, इथं या गावाला दिलेल्या तत्कालीन मोठ्या देश पातळीवरील राजकीय नेत्यांनी दिलेल्या भेटीविषयी मला जिज्ञासा असायची। त्याचा थोडाफार मी थोडा अभ्यास माझा झाला आणि तिथून जेव्हा जात असेल तेव्हा या कॉलेजविषयी मला जिज्ञासा असायची, पण मला माहीत नव्हतं की माझी गाडी परिसरामध्ये परवा 24 तारखेला ती योगा आमच्या रयत शिक्षण संस्थेत काही सांगता येत नाही, कुणाची बदली केव्हा कुठे होईल कोण आहे। आपला शेअर इथं होता आणि संस्थेनं मला ही जबाबदारी दिली, मी ती आता स्वीकारलेली आहे। आपण सर्वजण या भागामध्ये
तळागाळातील कष्टकरी, कामकरी, कामगार, वंचित, पीडितांच्या प्रश्नाविषयी तळमळीनं काम करत आहात. त्या यंत्रणेसमोर, प्रशासनासमोर, व्यवस्थेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहात. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात. हे महाविद्यालय शिक्षण संस्थेचं कर्मवीरांनी ज्या तळमळीनं, ज्या ध्येयानं, ज्या कष्टानं, समर्पित भावनेनं आणि त्यागानं उभा केलेला आहे, त्याच्या मध्येच आपलं शिक्षण झालेलं आहे. आणि याच्या उभारणीमध्ये, याच्या एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये माझे विद्यार्थी म्हणून, आता समाजामध्ये एक जबाबदार नागरिक पत्रकार म्हणून आपण जी भूमिका बजावत आहात, त्याविषयी आम्हाला आदर आहे. या महाविद्यालयावर आपलं प्रेम आहे. हे आपलं महाविद्यालय आहे. आपलं स्वतःचं समजून आपण आम्हाला भविष्यात सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण मिळून काम करूया. अजूनही समाजामध्ये काही सगळे शिकलेले नाही. अजूनही समाजामध्ये सगळ्यांचा आर्थिक स्तर सुधारलेला नाही. अशी कुटुंब आहेत. त्यांचं एक व्यक्ती मुंबईत असतो, 2 व्यक्ती इथं असतात, तुटपुंजी जमीन असते, उत्पन्नाचं साधन कमी असतं. जरी ह्या अलीकडल्या खाऊच्या धोरणामुळं समृद्धी आली असेल, आर्थिक स्तर उंचावला असेल, राहणीमान लॅविश झालं असलं तरी सुद्धा अजूनही समाजातले काही घटक हे मुख्य प्रवाहापासून फार दूर आहेत. आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आपण जे काम करत आहात ते अतिशय उत्तम, स्मरणीय आहे. हे महाविद्यालय शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करते. आपण समाजाचे प्रश्न घेऊन त्याला न्याय देण्यातून एक सामाजिक भावनेतून परिवर्तन करण्यासाठी आपण काम करत आहात. आपण हातात हात घालून एकमेकांच्या अडीअडचणी समजून आणि शेवटी रयत शिक्षण संस्थेकडे येणारा विद्यार्थी त्याचे हित लक्षात घेऊन त्याच्या उन्नतीसाठी काम करूया आणि आपलं सहकार्य मला जरूर मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुनश्च एकदा आपण सर्वजण आलात. या महाविद्यालयावर आपलं प्रेम आहे, तेवढं दिंगत ठेवावं आणि आम्हाला आमच्या या कर्मवीरांच्या ज्ञान यज्ञाच्या कामात मदत तुमची व्हावी अशी माफक अपेक्षा ठेवून मी आजच्या या कार्यक्रमात माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.